बा विठ्ठला, जगाच्या कल्याणासाठी 28 युग उभारायलास पिठेवर. तुझ्या हातात कसलं शस्त्र नाही, हात तुझ्या कमरेवर. जगाच्या कल्याणात दिन दुबळ्याला कवेत घ्यायला रिकाम राहू दिलास हात. तुला लागत नाहीत कसलं नवस दिवस, गरीबाला जसं जमल तसं ज्याची त्याची हवस. अरे रंग तुझा काळा की कुणाचाही बाप गड्या. आयुष्यभर शेतात राबलेला, उन्हातानात राबलेला. अरे तुळशीचं पान पुरतं तुला. सोन्या चांदीच्या भरल्या घागरींचा सोस नाही र तुला. मंडळी, 700 वर्षापूर्वीपासून एक एक संत ह्या बाबाच्या नादाला लागला. खरं सांगा बरं, खरं सांगा बरं, या संतांनीच नाही का या विठ्ठलाला एवढा मोठा केला. आणि या संतांच्या कृपेनं उभी राहिली भागवत धर्माची इमारत. संत कृपा झाली, इमारत फळाली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर जेणे केला हा विस्तार. जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. पहिली म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. माऊली, इतक्या मोठ्या परंपरेचा पाया घातला तो संत ज्ञानेश्वर महाराजांनी. बरं का? थांबा थांबा थांबा, ह्याच्या आधी काही नावं यायला पाहिजेत. कुठली हो? निवृत्ती दादा आणि मुक्ताबाई. लहान अशी मुक्ताबाई जैशी सनकांडी, केले देशोधडी महान संत. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू. सांग देव योगियानं तिला मानला रे गुरु. अरे संन्याशाची पोरं, ही संन्याशाची पोरं आई बाप नदीत पडून मेले, हे राहिले मागे, रोज भिक्षा मागायला येतात. संन्याशाची पोरं कुणी बोलतीही नाही, टाकी देत पोराचं कधी तोंड पाहू नाही. असं माझं तोंड कसं दाऊ मी लोकाले. ताटी लाई ज्ञानदेव, खरं मध्ये रे दडले. दादा ताटी लावू नकोस दादा. अरे दादा, अंगावर शेण चिखल पडलं तरी सोसायची ताकद पाहिजे आपल्यात, हे तूच शिकवलंस ना रे बाबा. आणि आई बाबा गेल्यानंतर तुमच्या तिघांशिवाय कोण आहे माझं या जगाच्या पाठी. या सगळ्यात ना तू उभं करतोस मला, आणि तुझाच काय हा उलटा वेडेपणा. दादा दादा, ताटी उघड एकदा. हे बघ, माझ्याच्याने बोलवत नाही, पण जीव घाबरावतोय म्हणून एक सांगते. तू जराही वेडं वाकडं पाऊल उचललंस ना, तर तुझ्या मागोमाग मीही तेच पाऊल उचललेलं असेल. दादा ताटी उघड. जीवाच्या आकांतानं हाका मारूनही दादानं त्या दिवशी ताटे नाही उघडली. मग सगळा भावनिक व्यवहार बाजूला ठेवावा लागला आणि तात्विक चर्चेला उतरावं लागलं. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. विश्वरागे झाले बंधी, संत सुखे भावे पाणी. संत तोची जगी, क्षमा दया ज्याची अंगी. लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. कोणी कोणाशी गवावे, सारा सार शोधू घ्यावे. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा
ही संत मुक्ताबाई. ही मुक्ताबाई जेवढी प्रेमळ तेवढीच परखड आणि स्पष्ट होती बरं का. लहान वयातच ती आपल्या मोठ्या भावंडांची आई झाली. बघितलं का एका बाईचा अधिकार केवढा प्राचीन आहे. पण माऊली माऊली आज सुद्धा वारकरी संप्रदायाच्या काही फळांवर महिलांना कीर्तन करू दिलं जात नाही. हा अहो पण परंपरेत तर बाई बापे असा भेदच नाही तरी बी वारीमध्ये पाठीला पाठ लावून आंघोळ करतात तरी बी हो एकमेकांचा पाय बी धरतात की तरी बी तमा 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 ती एकमेकाचं पाय धरायचं आलं कुठून? कुठं आलं मला सांगा जनरली कोण कुणाच्या पाया पडतं? लहान पडतात मोठ्यांच्या अजून पोरं पडतात आईबाच्या अजून हा शिष्य पडतो गुरुच्या. वारकरी संप्रदाय असला गुरुबाजीपणा मानतच नाही. हा काय बोलायलाय पाहुणं इथं उठता बसता कानाला हात लावणाऱ्यांच्या शहरात आले तर हे बोलते. गुरु शिष्य गण हे तो अधम लक्षण भूती नारायण खरा आप तैसाची दुसरा. म्हणजे गुरु गुरुच्या नावाखाली शिष्यांकडनं सेवा करून घेण्याची सगळी दुकानं बंद करायला लावलेली आहेत की. एक करी ती गुरु गुरु बहुती भारू शिष्यांचा. ऐका बरं, एक करी ती गुरु गुरु बहुती भारू शिष्यांचा. ऊस नाही पायचारी मनुष्य परी कुत्री ती. तू कोबा काय फोड कामावरनच कळतंय. पण मग असं का कुणी कुणाचा आदर करायचा नाही कायच नाही आणि कुणी कुणाकडनं ध्यान बिन काय घ्यायचं नाही. असं तसं नाही. मग गुरु गुरु म्हणून गुड आदवुद गोळा बनून राहायचं नाही. मग कसं राहायचं? नाही विचारित मेघ हागणदारी शेत. माऊली मला सांगा पाऊस पडताना सगळीकडे सारखा पडतो का नाही? हा विचारून पडत नाही खाली जमीन शेत आहे का हागणदार येते. अगदी तसं गुरुन भेद न करता उपदेश हाच त्याचा स्वभाव बनवावा. आणि निवृत्ती दादांना हीच वाट खुली करून दिली आणि याच वाटेनं माझी ज्ञानोबा माऊली निघाली. अहो ज्ञानोबाने ओळखलं होतं. काय ओळखलं?